सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवाखंड देऊ नये व मानधनात वाढ देण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे बालवाडी शिक्षिका व सेविका म्हणून 20 ते 25 वर्षांपासून सेवा बजावत आहेत। काही जण सेवानिवृत्त झालेले आहेत व होत आहेत। अंदाजे शिक्षक सेविका मिळून 150 जण कार्यरत आहेत। सध्या 8,250 रुपये व 7,500 रुपये मानधन देण्यात येते। हे मानधन फार तुटपुंजे असून घर संसार चालवणे मुश्किल होत आहे। पुणे व पिंपरी चिंचवड येथे किमान वेतन चालू आहे, मात्र सोलापूर महानगरपालिका मात्र तुटपुंजे मानधन देत आहे। किमान वेतन देणे व वयोमर्यादा वाढवण्याबाबत शासन आदेश आल्याचे दिसून येत आहे, तरी देखील अंमलबजावणी केली गेली नाही। उलट त्यांना वर्षाकाठी ब्रेक देऊन सेवा खंडित केली जाते। त्यांना ब्रेक देण्यात येऊ नये। यातील काही शिक्षिका या उच्च शिक्षित असून त्या सध्या बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या शिक्षणाचा विचार करून बालवाडी शिक्षकांना पदोन्नती देऊन त्यांना मनपा शिक्षण मंडळाकडील शाळेत शिक्षिका म्हणून पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे। यावेळी जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, परिवहनचे माजी सभापती तुकाराम मस्के, नवनाथ चव्हाण आदी बालवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बालवाडी शिक्षिका बोलत आहे। आम्ही 1980 पासून बालवाडी शिक्षिका आणि सेविका सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ इथं कार्यरत आहोत। तरी आम्हाला इतके दिवस कधीच न ब्रेक देता 4 ते 5 वर्ष झालं वर्षाकाठी आम्हाला ब्रेक देत आहेत, तर तो ब्रेक न देता पूर्ण 12 महिन्याची ऑर्डर देण्यात यावी व मानधनात वाढ करावी ही नम्र विनंती आहे। त्यांना अजून मानधन देत आहेत, पण देणारे मानधन तुटपुंज स्वरूपाचे आहे। त्यामुळे विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वर्षाकाठी ब्रेक दिला जातो। त्या ब्रेक घेऊ नये आणि त्यांना किमान वेतन लागू करावं यासाठी आम्ही जिल्हा उपप्रमुख नाना मस्के, आमचे नवनाथ चव्हाण व अंगणवाडीच्या सर्व शिक्षिका व सेविका आणि नगरसेविका राजश्री चव्हाणताई आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं आहे की 100% यावर पॉझिटिव्ह विचार करणार आहे आणि तुम्ही काय काळजी करू नका आश्वासन दिलं आहे। आम्ही एवढ्यावर न थांबता जर इथं नाही झालं तर आम्ही CM साहेब म्हणा आणि संबंधित बाल विकास मंत्रालयामध्ये पण पाठपुरावा करू। त्यांना अनुदान, त्यांना किमान वेतन लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार याची मी ग्वाही देतो।